राज्यावरील वाढत्या कर्जाच्या बोजावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। महाराष्ट्रात प्रचंड लूट सुरू आहे। एवढी आर्थिक दुरावस्था कधीच नव्हती। जो पैसा तिजोरीत यायला पाहिजे तो कुणाच्या तरी खिशात जातोय असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर भविष्यात हे सत्तेसाठी महाराष्ट्राला विकतील असा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था कधी झाली नव्हती। 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं, का झालं, कोणत्या योजनांमुळे झालं, चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो। जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय। महाराष्ट्र हे कर्जबाजारी करण्याचं काम जे केंद्र नरेंद्र मोदींच्या मित्रांच्या ताब्यात देण्याचं काम जे ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते स्पष्ट आहे। आणि म्हणून या लाडक्या घोषणामुळे नाही, मग शेतकऱ्यांचं कर्जमाफी का नाही केली गेली हा पण प्रश्न या निमित्तानं आहे। पण शेतकऱ्यांना द्यायचे थोडे पैसे त्या सरकारच्या तिजोरीत नाही, पण मोदींच्या मित्रांना देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।